तर दुसरीकडे मुंबईमध्ये आपण पाहतोय सकाळपासूनच जोरदार पावसाने हजेरी लावलेली आहे आणि मुंबईच्या सायन परिसरामध्ये सुद्धा पावसामुळे पाणी साचलेलं आहे। सकाळपासून मुसळधार पाऊस पडतोय आणि या गाड्या पाण्यामधून जाताना आपल्याला दिसतात। मुंबईमध्ये सकाळपासूनच जोरदार पावसाची बॅटिंग सुरू आहे, तरी सुद्धा काही लोक आपल्याला या परिसरामधून जाताना पाहायला मिळतात। काहींची वाहनं सुद्धा बंद पडलेली आहेत। दृश्य आपण पाहतोय सायनमध्ये आणि या संदर्भात अपडेट्स घेऊयात। आमचे प्रतिनिधी सुशांत पाटील आपल्या सोबत आहेत। सुशांत, आपण पाहतोय पाऊस जोरदार सुरू आहे, त्याच पार्श्वभूमीवर प्रवासी जे आहेत, चाकरमानी जे आहेत, ऑफिसला जात आहेत, वाहतूक कोंडी बरीच झालेली दिसतेय। सध्या तिथे पाऊस कसा आहे, कोणकोणत्या भागामध्ये पाणी साचलंय? नक्कीच काल रात्रीपासूनच पावसाला सुरुवात झाली आहे मुंबईमध्ये। मोठ्या प्रमाणात अगदी विक्रोळी म्हणा किंवा सायन म्हणा, दादर, काल जोरदार पाऊस बॅटिंग सुरू होती। मात्र आज पहाटे सुद्धा मुसळधार मोठ्या प्रमाणात पाऊस पडत होता। तर या पावसामुळे आता जे चाकरमानी जो आठवड्याचा पहिला दिवस आहे सोमवार, या दिवशी मात्र चाकरमान्यांची फारच कामावर जाताना हालत झालेली आहे। कारण मोठ्या प्रमाणात सायन म्हणा, हिंदामाता म्हणा, या परिसरात नेहमीच पाणी साचण्याचं प्रमाण वाढत आहे। मात्र या आज सकाळी पडलेल्या पावसामुळे सायन ब्रिज इथे मोठ्या प्रमाणात पाणी साचलेलं आहे। तर अगदी गाड्या, तसंच मोठ्या मोठ्या बसेस, मोटरसायकल या अनेक ठिकाणी टेम्पो वगैरे बंद पडलेले आपल्याला दृश्यात दिसत आहेत। तर अनेक टॅक्सीवाले त्या गाड्यांना धक्का मारताना वगैरे, तर अगदी गुडघ्याच्या वरपर्यंत पाणी। आणि आज 11:30 वाजता मात्र 4.70 ची आज हायटाईड आहे। तर या दरम्यान जर आणखीन पाऊस पडला तर मुंबईत आणखीनच पाणी साचण्याची मोठ्या प्रमाणात शक्यता आहे। अगदी जनजीवन जलमय आणि विस्कळीत तेच दृश्यांमध्ये आपण पाहतोय। धन्यवाद सुशांत दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीसाठी। मुंबईच्या सायन परिसरामध्ये सुद्धा पाणी साचल्याची ही दृश्य।